नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवेचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील 3 वर्षाच्या आत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. या महामार्गामुळे पुणे आणि नाशिक या शहरांमधील अंतर 5 तासांवरून 2.5 ते 3 तासांपर्यंत कमी होणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना भुसे बोलत होते. पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे हा राज्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे सांगून भुसे म्हणाले की या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. त्यामुळे दोन्ही शहरांमधील उद्योग, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून दोन्ही शहरांमध्ये एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे. अनेक लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना थेट जोडणी मिळणार असून रोजगार निर्मितीलाही हातभार लागणार आहे. तसेच काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रेही या महामार्गामुळे जोडली जाणार असल्याचे भुसे म्हणाले. ते म्हणाले, या प्रकल्पात जिरायत आणि बागायती जमिनींचे भूसंपादन होणार असून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कायदेशीर नियमांचे पालन करून योग्य मोबदला देण्यात येणार आहे. नाशिक परिसरातील लष्करी विभाग, प्रस्तावित रिंग रोड आणि सुरत चेन्नई महामार्ग यांच्यासोबत समन्वय साधण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे रचनेत काही ठिकाणी फेरबदल केला जाऊ शकतो. पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे हा 213 किलोमीटर लांबीचा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असून या प्रोजेक्टचे बजेट तब्बल 28,429 कोटी इतके आहे. या महामार्गाला 120 km/hच्या स्पीडसाठी डिझाईन केले जाईल. या एक्सप्रेसवेचे नाव जरी पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे असले तरी यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय ते आपण समजून घेऊ. या एक्सप्रेसवेचे काम 3 फेजेसमध्ये डिवाइड केलेले आहे. या एक्सप्रेसवेचा पहिला फेज मोशीजवळ पुणे रिंग रोडपासून सुरू होईल आणि शिर्डीजवळ सुरत चेन्नई एक्सप्रेसवेच्या इंटरचेंजवर संपेल. दुसरा फेज शिर्डी इंटरचेंजवरून सुरू होऊन लाखलगाव येथे प्रपोज्ड नाशिक रिंग रोडवर संपेल. हा फेज सुरत चेन्नई एक्सप्रेसवेचा पार्ट आहे. आणि तिसरा फेज लाखलगाव ते नाशिक एक कनेक्टर रोड बनवला जाईल. त्यामुळे टेक्निकली बघायला गेले तर हा पुणे शिर्डी एक्सप्रेसवे आहे. असो, फेज 1 135 किलोमीटरचा असेल तर फेज 2 60 किलोमीटरचा असेल तर फेज 3 साधारण 18 किलोमीटरचा असेल. पुणे जिल्ह्यातील मोशी, पाबळ, अहिल्यानगरमधील राजुरी, खंडारमाळ, साकूर, कासारे, माची, शिर्डी आणि नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव इथे इंटरचेंज असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.